ट्रिक नंबर 8 आपल्याला यामध्ये हे फॉर्म्युले वापरायचे आहेत. पहा, साइन ऑफ ए प्लस बी इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पहा इथं प्लस असेल तर इथे प्लस आहे. साइन ए मायनस बी इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. इथं मायनस होते, इथं मायनस आहे. कॉस ए प्लस बी इज इक्वल टू दोन्ही कॉस आहेत. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. इथं प्लस असेल तर इथं मायनस आहे. कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी. इथं मायनस होते, इथं प्लस आलं साइन ए साइन बी. तर या फॉर्म्युलाचा आपला उपयोग करायचा या ट्रिकसाठी. पहिलं एक्झाम्पल पहा. इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स 3 sin x plus 4 cos x divided by 5, then we have to find dy by dx. तब y is equal to ह्याला असं लिहू आपण y is equal to sin inverse. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे sin a cos b प्लस म्हणजे पहिला फॉर्म्युला वापरायचा आहे sin a cos b प्लस cos a sin b. म्हणजे या फॉर्ममध्ये लिहू अगोदर आपण sin a म्हणजे sin x into 3 sin a cos b this sin x into 3 upon 5 plus cos a, that is cos x into 4 upon 5. या फॉर्ममध्ये लिहिलं. Now put values. Put sin a cos b. Cos b is equal to 3 upon 5 and cos a sin b. Sin b is equal to 4 upon 5. हे कशावर लिहिलं आपण? आपल्याला फॉर्म्युला माहित आहे sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a इज इक्वल टू 1. म्हणजे ह्याची व्हॅल्यू 1 असली पाहिजे. sin स्क्वेअर आहे तर a च्या ऐवजी b. sin स्क्वेअर b प्लस cos स्क्वेअर b इज इक्वल टू पहा sin स्क्वेअर b किती 16 अपॉन 25 प्लस cos स्क्वेअर b 9 अपॉन 25 इज इक्वल टू 25 अपॉन 25 म्हणजे 1. sin स्क्वेअर b प्लस cos स्क्वेअर b ची व्हॅल्यू 1 म्हणून आपण या व्हॅल्यू ठेवल्या. therefore y is equal to sin inverse of sin x into 3 upon 5 ला काय लिहायचं cos b plus cos x into 4 upon 5 is sin b. आणि फॉर्म्युला काय sin a cos b plus cos a sin b is sin a plus b. therefore y is equal to sin inverse of sin a plus b. a म्हणजे x plus b plus b. आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे. now tan b is equal to काय फॉर्म्युला आहे sin b upon cos b. sin b upon cos b is equal to sin b ची व्हॅल्यू काय 4 upon 5 डिवाइड बाय cos b ची व्हॅल्यू 3 upon 5. 5 कॅन्सल होतील इज इक्वल टू 4 upon 3. tan b ची व्हॅल्यू 4 upon 3. therefore b is equal to b ची व्हॅल्यू काय tan इनवर्स 4 upon 3. तर b ची व्हॅल्यू ठेवा y is equal to sin inverse किंवा आपल्याला हे माहित आहे sin inverse of sin x. sin inverse of sin x is x. म्हणजे याला काय लिहिता येईल y is equal to x plus b. y is equal to x plus b ची व्हॅल्यू काय tan inverse 4 upon 3. आता याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx is equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1 प्लस हे कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 is equal to 1.
म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली 1. आता आपण डायरेक्ट उत्तर कसे काढायचे पाहू. Question number 2. Question number 2. If y is equal to sin inverse into bracket 4 sin x plus 5 cos x divided by square root 41, then अशा एक्झाम्पल मध्ये 4 चा स्क्वेअर 16, 5 चा स्क्वेअर 25, 16 प्लस 25 किती 41, त्या स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर रूट 41, म्हणजे अशा या स्वरूपात किमती आल्या पाहिजे. अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये 3 स्क्वेअर 14, 4 स्क्वेअर 16, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16, त्यांची बेरीज किती आली 25, त्यात स्क्वेअर रूट 5, म्हणजे ह्याचा स्क्वेअर 16 प्लस 25, याचा स्क्वेअर रूट 41. तर हे एक्झाम्पल कसं सोडवायचं पहा. देन dy बाय dx इज इक्वल टू, आता पहा कोणत्या फॉर्म मध्ये sin a cos b प्लस cos a sin b या फॉर्म मध्येच आहे. म्हणजेच d dx ऑफ a ची व्हॅल्यू x आहे, दुसरी टर्म कोणती येणार आहे कॉन्स्टंट टर्म येणार आहे, ती घ्यायची गरज नाही कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. म्हणजे d dx ऑफ x इज इक्वल टू 1. याला उत्तर याचं. नंबर 3. if y is equal to sin inverse, if y is equal to sin inverse a cos x into bracket a cos x minus b sin x divided by square root of a square plus b square, then dy by dx is equal to, आता फॉर्म्युलावर लक्षात घ्या साइन आहे, साइन इनवर्स आहे म्हणजे साइनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला काय sin a cos b plus cos a sin b, sin a cos b plus cos a sin b. आता इथं b ची व्हॅल्यू x आहे पहा, sin a cos b म्हणजे b ची व्हॅल्यू x आहे म्हणजे काय येणार आहे मायनस, कारण a मायनस b येणार आहे, इथं मायनस आहे म्हणजे sin a मायनस b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. sin a मायनस b चा फॉर्म्युला वापरायचा आहे. a ची व्हॅल्यू काय डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि b चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस d dx ऑफ x इज इक्वल टू -1. लक्षात आलं इथं मायनस आहे म्हणजे a मायनस b sin a मायनस b, b ची व्हॅल्यू x आहे म्हणून मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज -1, मायनस आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. Question number 4. Question number 4. If y is equal to sin inverse of cos root x plus sin root x divided by root 2, then dy by dx is equal to, आता इथं पहा याचा कोएफिशिएंट 1 आहे, 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे 1 + 1 2, त्याचा स्क्वेअर रूट 2 येतं.
एकच सोडवायचं एक्झाम्पल पहा. साइन इनवर्स आहे म्हणजे साइनचा फॉर्म्युला वापरायचा. साइनचा फॉर्म्युला कोणता? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. म्हणजे इथं बी ची व्हॅल्यू काय? साइन इनवर्स साइन ह्याचा फॉर्म्युला वापरायचा साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. म्हणजे काय येणार आहे? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी म्हणजे साइन ऑफ ए प्लस बी बरोबर आहे. ए चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? कॉन्स्टंट असल्यामुळं 0 आणि बी चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे म्हणजे dy by dx is equal to d dx of square root x आणि square root x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 upon 2 square root x. This is the answer. Question number 5. If y is equal to cos inverse of 3 cos 3x minus 4 sin 3x divided by 5, then dy by dx is equal to, आता इथं पहा cos इनवर्स म्हणजे cos चा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं मायनस आहे म्हणजे cos a cos b मायनस sin a sin b म्हणजे b ची व्हॅल्यू 3x आहे. इथं मायनस असल्यामुळे काय येणार आहे? प्लस येणार आहे म्हणजे d dx of 3x is equal to 3x चा डेरिव्हेटिव्ह किती? 3. लक्षात आलं? cos इनवर्स आहे म्हणजे cos चा फॉर्म्युला वापरायचा आहे. cos a cos b मायनस sin a sin b तर b ची व्हॅल्यू 3x आहे आणि इथं मायनस असल्यामुळे cos ऑफ a प्लस b फॉर्म्युला a प्लस b असल्यामुळे प्लस येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x is 3. दिस इज नंबर 5. Question number 6. Question number 6. If y is equal to cosec inverse, into bracket 10 upon sin 2 to the power x minus 6 sin 2 to the power x minus 8 cos 2 to the power x, then dy by dx is equal to, अगोदर काय लिहावं लागेल? dy by dx काढायचं आहे आपल्याला. अगोदर आपल्याला असं लिहू कोसेक इनवर्स आहे म्हणून त्याला साइन इनवर्सच्या स्वरूपात बदलायचं. तर काय लिहावं लागेल? y is equal to sin inverse of, ही रेसिप्रोकल घ्यायचा 6 sin 2 to the power x minus 8 cos 2 to the power x divided by 10. आता पहा sin चा फॉर्म्युला वापरायचा आहे कोणताही? sin a cos b minus cos a sin b. sin a cos b minus cos a sin b. a ची व्हॅल्यू काय? 2 to the power x आहे मायनस आहे म्हणजे कोणता आहे? काय sin a minus b आणि a ची व्हॅल्यू 2 to the power x आहे म्हणून काय येणार आहे? therefore dy by dx is equal to d dx of a असल्यामुळे 2 to the power x आणि 2 to the power x चा डेरिव्हेटिव्ह काय? 2 to the power x into log 2. आणखीन एक एक्झाम्पल पाहू. If y is equal to cos inverse
cos inverse into bracket 3 cos e to the power x 3 cos e to the power x plus 2 sin e to the power x divided by square root 13. Then आता पाहिता ही बरोबर आहे का 3 चा स्क्वेअर 9 2 चा स्क्वेअर 4 9 प्लस 4 13 त्याचं स्क्वेअर रूट 13 येईल. त्याला कसं सोडवायचं पहा. कॉस इन्व्हर्स आहे म्हणजे कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस इन्व्हर्स असल्यामुळे कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आहे. कॉस ए कॉस बी प्लस साइन